जरांगे पाटील साहेब असू द्या किंवा शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी असू द्यात किंवा शरदचंद्रजी पवार साहेब असू, यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करायची, खऱ्या अर्थानं गरळ ओकायची, आपण किती मूर्ख आहोत याचं लक्षण चौफेर उधळायचं हे आता त्यांनी चालू केलेलं आहे. केवळ आणि केवळ राज्यात सपाटून दणकून मातीत लोळवून पराभूत झाल्यानंतर आता यांना हे अजूनही थेरं बंद होण्याचं नाव घेत नाही. अवाक्षराने अवशब्द काढण्याचे उपकार करू नका एवढी तुम्हाला विनंती नाही तर सूचना आहे. महाराष्ट्रातली जनता हिशोब घ्यायला तयारच आहे. नागपूरच्या पंतांनी त्यांच्या तुकड्यावरील श्वानांना आवरावे. मनोज जरांगे पाटील हे लढवय्ये आहेत. त्यांच्यावर खालच्या पातळीवर तुमचे कुत्र्यासमान वृत्तीचे नेते भुंकतात. लोकसभा निवडणुकीत ज्या स्वाभिमानी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांनी तुम्हाला अक्षरशः लोळावून माती चारली, त्यांच्यावरतीही तुमची ही भाडोत्री टोळी बरळत असते. महाराष्ट्रातील जनतेनं तुमचे खुनशी, कपटी, नीच आणि नासक्या वृत्तीचं राजकारण नाकारलं आहे, तरीही तुम्ही बोध घ्यायला तयार नाहीत. तुमचे तुकड्यावरचे श्वान दररोज बँडवाल्यांप्रमाणे सुपारी वाजवत फिरत आहेत. पंत हे आता बंद करा. महाराष्ट्रातील जनतेनं नमुना दाखवला आहेच, पण हे असंच चालू राहिलं तर तुमचा हा गर्विष्ठपणा महाराष्ट्राची जनता या कणखर, निडर, निर्भीड, राखट मातीत नक्कीच गाडल्याशिवाय राहणार नाही. जनतेला हलक्यात घेऊन लोकप्रिय व्यक्तिमत्वांना डाग लावण्याचा प्रयत्न कराल तर जनता विधानसभेला हिशोब नक्कीच करेल, असं वक्तव्य शिवसैनिक रणजित बागल यांनी केलं आहे. स्वार्थी, कपटी, खुनशी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला कधी नव्हे ते घडवलेलं असं राजकारण घडवणारे महामेरू असलेल्या नागपूरच्या पंतांची एक गँग सुपारी घेऊन आता बँडवाल्याप्रमाणे ॲक्टिव्ह झालेली आहे. खऱ्या अर्थानं संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब असू द्या किंवा शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवजी असू द्यात किंवा शरदचंद्रजी पवार साहेब असू, यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करायची, खऱ्या अर्थानं गरळ ओकायची, आपण किती मूर्ख आहोत याचं लक्षण चौफेर उधळायचं हे आता त्यांनी चालू केलेलं आहे. केवळ आणि केवळ राज्यात सपाटून दणकून मातीत लोळवून पराभूत झाल्यानंतर आता यांना हे अजूनही थेरं बंद होण्याचं नाव घेत नाही. मनोज जरांगे पाटील सारख्या सर्वसामान्य मराठा तरुणांनी तुम्हाला धूळ चारण्याचं काम केलं. तुम्ही किती निर्लज्जपणाचं राजकारण करू शकता हे त्यांनी सर्वांसमोर आणलं. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर जरूर खूप असला, परंतु जनतेनं असा वार तुम्हाला केला की तुम्हाला तडफड होऊन घायल होण्याशिवाय पर्याय उरला नाही. आज एवढं देखील होऊन सुद्धा तुम्ही वारंवार आपण किती स्वार्थी, कपटी आणि मगरूर आणि नीच राजकारणी आहोत याचं मूर्तिमंत उदाहरण दाखवत आहे. तुम्ही पाळलेले आणि तुकड्यावर खऱ्या अर्थाने हुजरेगिरी करणारे तुमची जे कुत्रे जे आहेत ना ते आता आवरणं गरजेचं आहे. नाहीतर पंत महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे, कणखर आणि राखट आहे. तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातली जनता मातीत गाडून त्या मातीमध्ये स्वाभिमानाचा ध्वज फडकवणार एवढं मात्र निश्चित आहे. तुम्ही आता वेळीच आवर घाला आणि खऱ्या अर्थानं चांगली लोक जी समाजामध्ये काम करतायत, जी लोक समाजासाठी झटतायत, त्या समाजासाठी झटणाऱ्या लोकांवर अवाक्षराने अवशब्द काढण्याचे उपकार करू नका एवढी तुम्हाला विनंती नाही तर सूचना आहे. महाराष्ट्रातली जनता हिशोब घ्यायला तयारच आहे.